समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 4चे काम करणाऱ्या PNC प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीच्या कामामुळे या महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। याबद्दलच्या अनेक तक्रारी महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व गावामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी सदर कंपनीकडे केल्या होत्या, परंतु कंपनीने सुरुवातीला या सर्व तक्रारींकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपले कार्य चालूच ठेवले होते। नंतर मात्र या कामाचा व्याप आणि त्रास जसा वाढला तसे शेतकऱ्यांनी माजी आमदार प्रकाश डहाके व खासदार भावना गवळी यांच्याकडे तक्रारी केल्या। या तक्रारींची दखल घेऊन कारंजा शिवसेनेच्या वतीने खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वामध्ये प्रकाश डहाके यांच्या मार्गदर्शनामध्ये 2 फेब्रुवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान कंपनीच्या यार्ड समोर ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते। अनेक शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले, त्यांनी त्यांच्या तक्रारी माझ्याकडे मांडल्यात। काही लोकांची शेती ही त्या ठिकाणचं उत्खनन करण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्या गेली होती, त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना कसा त्रास होतो तोही त्रास त्यांनी त्या ठिकाणी सांगितला। त्याचबरोबर येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झाला आहे। या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे PNC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे संपूर्ण पालन करून नुकसान भरपाईच्या प्रथम यादीतील 5 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रकाश डहाके व शिवसेनेचे तालुका प्रमुख विष्णू तिडके, कारंजा शहर प्रमुख गणेश बाबरे यांच्या उपस्थितीमध्ये धनादेशाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आंदोलनामध्ये सहभाग घेणारे सर्व शिवसैनिक विलास सुरळकर, शंभू जिचकार, अक्षय लोटे, गोपाल येवतकर, नगरसेवक प्रसन्न पळसकर, नितीन गढवाले, अतुल दरेकर, निलेश टेकाडे, विजय जाधव यावेळी उपस्थित होते। या यादीमध्ये नाव असणाऱ्या इतर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे धनादेश त्या विभागाच्या संबंधित पटवाऱ्यांकडे मिळतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा प्रकाश डहाके यांनी यावेळी केले। वर्षभरात अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या, त्या संदर्भाने शेतकरी स्वतः जाऊन त्यांनी बरेच वेळा तक्रार केली, काही त्याचा परिणाम झाला नाही। मग आपल्या खासदार भावनाताई यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी हा विषय उचलून धरला आणि शेवटी इथे जी काम करणारी कंपनी आहे त्यांना काही ना काही मदत शेतकऱ्यांना करावी लागली। याच्यात पहिल्या टप्प्यात 25 शेतकऱ्यांना आज चेक प्राप्त झाले। आणखी काही केसेस आहे, ॲक्सिडेंटची केस आहे जिरापुरींची, त्याच्यातही मदत होईल आणि ज्याचे सर्वे झाले कृषी आणि रेव्हेन्यूतर्फे किंवा ज्यांच्या तक्रारी होत्या त्या संदर्भानं उर्वरित लोकांसाठी सुद्धा प्रयत्न मनापासून खासदार भावनाताई असेल, मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही त्याच्यात निश्चितपणे लक्ष घालून काम करून त्याचा पाठपुरावा करू। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।